अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पुण्यामधून बुलेटिनच्या सुरुवातीलाच। पुण्यामधल्या शिंदेवाडी दुर्घटनेप्रकरणी किसून राठोडवरती कारवाई केल्याची शिक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भोगावी लागली आहे। राठोडवरच्या कारवाई करणाऱ्या हवेली आणि भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे। हवेलीचे उपविभागीय अधिकारी अविनाश हादगल यांची सोलापूरला तर भोरच्या संजय आसवलेंची उचलबांगडी सांगलीला करण्यात आली आहे। कात्रजच्या टेकड्यांवरती या राठोडनं केलेलं बांधकाम या दोघा अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केलं होतं। बेकायदा टेकडी फोड प्रकरणी राठोडवरती कारवाई देखील केली होती, त्यातूनच या दोघांची बदली झाल्याची चर्चा आहे। बदलीला महसूल मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मिळते, त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नितीन पाटोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। नितीन, हे सगळे बेकायदेशीर कामं करणारे लोक, बिल्डर्स, त्यांचे दलाल हे प्रशासन चालवतात का? हे अधिकाऱ्यांना धारेवरती धरतात का? विरोधात कारवाई केली तर हे बदल्या करतात का? नव्हे तर तसं पुण्यामध्ये घडलंय का? काय सांगा? आता ही कारवाई, बदलीची कारवाई पाहिल्यानंतर असं निश्चितपणे म्हणता येईल की राठोड सारखे व्यक्ती प्रशासन चालवताना दिसत आहेत। कारण अविनाश हादगल आणि भोरचे प्रांत संजय आसवले पुण्यातून सरकारची बदली करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे। यांच्या टीव्हीवर कार्यकाळ संपण्याआधी हादगल यांना अजून 1.5 वर्षाचा अवकाश आहे। नितीन आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नीलमताई, स्वागत झी मीडियामध्ये आपलं। ही अत्यंत धक्कादायक बातमी येते, त्या राठोडवरती शिंदेवाडीच्या प्रकरणामधल्या राठोडवरती कारवाई करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांची बदली होते, उपविभागीय अधिकाऱ्यांची। हे सगळे दलाल आणि बिल्डर हे प्रशासन चालवतात, हे यावरून सगळं सिद्ध होतंय। सरकारला काय जबाब विचाराल आपण? आम्ही ज्यावेळेला विधान परिषदेची चर्चा झाली तेव्हा असं सांगितलं होतं की उपजिल्हाधिकारी स्तर, उपजिल्हाधिकारी स्तरावरती एका अधिकाऱ्याचे आम्ही नाव घेतलं होतं की त्या माणसांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कारवायांमध्ये हस्तक्षेप करून या संबंधित समाजकंटकांना परवानग्या मिळवून दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा। आता प्रश्न असा की सरकारने कालच मला कळलं की एन्क्वायरी सुरू केलेली आहे, पण एन्क्वायरीचा भाग म्हणून त्यांची बदली केली का? एन्क्वायरी होण्याच्या आधी त्यांच्यावर ठपका ठेवला का? रुटीन मधल्या बदल्या आहेत याचं स्पष्टीकरण होत नाहीये। दुसरं असं, माझ्या माहितीप्रमाणे भोरचे तहसीलदार येऊन 1च वर्ष झालेले आहे, त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करत असताना एन्क्वायरी तेच आधीचे अधिकारी असताना करायची नाही, अधिकाऱ्यांचा फक्त बळी दिला जातो। आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत ती एन्क्वायरी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत या लोकांना दुसऱ्या तालुक्यात हलवण्यापेक्षा अन्य कुठला कार्यभार ते देऊ शकतात किंवा सांगू शकतात त्याप्रमाणे की हस्तक्षेप एन्क्वायरीत होऊ नये, या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली जातील हे पाहता आलं असतं। त्याच्याऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये बदली करून कशा प्रकारे आता हे एन्क्वायरी तरी कंडक्ट करणार आहेत हा प्रश्न तयार होतो असं मला वाटतं। जी नीलमताई, या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला अपेक्षा आहे आपण सरकारला जाब विचाराल लोकप्रतिनिधी म्हणून, आणि आम्ही देखील सातत्यानं ही बातमी लावून धरणार आहोत। पुणेकरांना आवाहन आहे, पुणेकरांनी देखील या सगळ्याच्या संदर्भामध्ये सरकारला जाब विचारायचा आहे। धन्यवाद नीलम गोरे, नितीन पाटोळे, आपण ही सगळी सविस्तर माहिती दिलीत। नीलमताई, आपण चर्चा केलीत आमच्याशी, त्याबद्दल। ही 2 अधिकाऱ्यांची जी उचलबांगडी आहे ही काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा आहे का? नव्हे तर तसं घडलेलं आहे पुण्यामध्ये, त्यामुळे पुणेकरांनो, झी मीडिया आपल्या सोबत आहे, तुम्ही देखील या सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज बुलंद करा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।